नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तांदूळ चणा डाळ घावणे आणि वाटणाशिवाय चणा मसाला। ही रेसिपी कमी साहित्यात आणि पटकन तयार होते। नाश्ता, डब्बा किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्याला पहिलं चणा मसाला बनवण्यासाठी चणे आणि बटाटा उकडून घ्यायचा आहे। त्यासाठी मी चणे 1 वाटी घेतलेले आहेत, ते भिजत टाकून त्याला मोड यायला ठेवलेले। तुम्ही साधे असे चणे पण भिजवून घेऊ शकता। आणि 3 बटाटे घेतलेले आहेत। आता यामध्ये मी चवीपुरतं जरासं मीठ टाकून घेणार आहे आणि थोडंसंच पाणी टाकणार आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। घावणे बनवण्यासाठी मी 1 ग्लास गावठी सुरई तांदूळ घेतलेले आहे। तुमच्याजवळ जर रेशनचे तांदूळ असतील ते घेतला तरी चालेल। ते मी स्वच्छ साफ करून 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि 2 तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले। आता मी त्यातलं पाणी गाळून टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर मी पाव वाटी चणा डाळ भिजत ठेवलेली। तांदळाबरोबर चणा डाळ 2 तास भिजत ठेवून साधारण अर्धी वाटी झालेली आहे फुगून। आता ही चणा डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। बारीक वाटून घेतलेलं घावण्याचं मिश्रण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामधूनच 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं हे जाडसर वाटते म्हणून अर्धा ग्लास पाणी मी अजून टाकत आहे। टोटल मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे यामध्ये। घावण्याचं मिश्रण हे थोडंसं पातळच पाहिजे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये। घावणे बनवण्यासाठी इकडे मी मीडियम फ्लेमवरती भिडं गरम करत ठेवलेलं, त्याला आता थोडंसं तेल लावून घेऊयात। भिड्याच्या जागेवरती तुम्ही नॉनस्टिकचा तवा वापरू शकता। भिडं गरम झालेलं आहे, आता आपण घावणे बनवायला घेऊयात। घावणे बनवताना मिक्सिंग बाउलमधचं घावण्याचं मिश्रण थोडं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि घावणे बनवायला घ्यायचे आहे। त्याच्यावरती आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम फ्लेमवरती ठेवायची आहे। हे बघा 2 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून घेऊ आणि पुन्हा 2 मिनिटं याला व्हायला देऊयात। साईडने असे त्याच्यात कडा उकळल्या जातात। हे बघा मस्त असं आपलं घावणे बनवून तयार आहे। याच पद्धतीने मी बाकीचे सर्व घावणे एका साईडला बनवून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडला मी भाजीची तयारी करणार आहे। भाजी बनवायला घेऊयात। वाटणाचा वापर न करता चणा मसाला बनवायचा आहे, त्यासाठी मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत। त्या टोमॅटोची मी पेस्ट बनवून घेणार आहे आणि फोडणीसाठी मी 2 कांदे घेतले आहेत, ते बारीक चिरून घेतलेले आहेत। हिरवी मिरची घेतलेली आहे 2 बारीक चिरून। कढीपत्ता, हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका फोडणीला, नाही टाकला तरी चालेल। वरून टाकण्यासाठी बारीक चिरून मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी। आता चणा मसालाची भाजी बनवण्यासाठी इकडे मी मीडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवली आहे। त्यामध्ये मी 4 चमचे तेल टाकून घेतले आहे। तेल गरम व्हायला द्यायचं आहे। तेल गरम झालं आहे, आता त्यामध्ये मी कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकली आहे। ते अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचे आहे आणि मग कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण नरम व्हायला द्यायचा आहे तेलामध्ये। कांदा तेलामध्ये परतल्यावर हलकासा कलर चेंज झाला की त्यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ती पण कांद्याबरोबर अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायची आहे तेलामध्ये। यामध्ये आता मसाले टाकायचे आहेत। त्यासाठी मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा घरगुती मसाला, मी मालवणी मसाला घेतलेला आहे, तुमच्याजवळ जो असेल तो टाकायचा आहे आणि 1 चमचा धने जिरे पूड आणि जराशी हळद टाकलेली आहे।
ती आता ह्या तेल आणि कांद्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि 2 टोमॅटोची मी पेस्ट बनवून घेतली आहे, ती पण यामध्ये आता टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये आणि त्याला साईडने असं तेल सुटायला द्यायचं आहे. हे बघा, मसाल्यांना मस्त असं साईडने तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता मी अर्धा चमचा छोले मसाला टाकते आहे. तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका, नाहीतर गरम मसाला टाकला तरी चालेल. तुम्हाला तिखट ज्या प्रमाणात भाजी पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मसाल्याचं प्रमाण वापरू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. यामध्ये आता जे आपण चणे शिजवून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. ते पण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ टाकल्यावरती. आणि 2 बटाटे मी त्याचबरोबर उकडून घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतली आहेत आणि हाताने तसे स्मॅश करून त्यामध्ये टाकून घेते आहे भाजीमध्ये. तुम्ही सुरीने पण कापून टाकू शकता त्यामध्ये. अर्धा पेला साधारण मी पाणी टाकून घेते आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ. आणि जरासंच मीठ टाकायचं आहे, कारण आपण चणे उकडवताना मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे थोडंसं टाकायचं आहे. आणि ही आता भाजी 4 ते 5 मिनिटं मीडियम टू स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. हे बघा, भाजीला 4 ते 5 मिनिटं झालेले आहे शिजत ठेवून. कलर पण किती सुंदर आलाय बघा. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. वाटणाशिवाय झणझणीत असं चना मसाला बनवून तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि ही रेसिपी नाश्ता, डब्बा किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी परफेक्ट आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की बनवून पहा. आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.